आगामी कुंभमेळ्याच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जात असलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर तिथे स्थानिक पार्किंगच्या गावगुंडांनी जबर मारहाण करत हल्ला केल्याची घटना घडली होती। या घटनेचा पडसाद महाराष्ट्रासह धुळ्यात उमटला असून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने या घटनेचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरून हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने, हेमंत मदाने, प्राध्यापक जशपाल सिंह सिसोदिया, महेश घुगे, निंबा मराठे, डी.बी. पाटील, प्रकाश चव्हाण, प्रदीप जाधव, शोभा आखाडे, कैलास गर्दे, सुनील निकम, बापू अहिरे, जॉनी पवार, सुनील पाटील, सोपान देसले, दत्ता बागुल, रेहान शेख, हेमंत जगदाळे, निलेश भंडारी, दिनेश विभांडिक, मॅन्युअल मकासरे, राजेंद्र गुजराती, दिलीप वाघ, पी.एन. पाटील, राजू कापडनीस, पप्पू सोनी यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।